आत्तापर्यंत एक 4 दिवसापासून अर्ज वाटप केली होती आम्ही पक्षाच्या उमेदवारीसाठी. 820 जणांनी अर्ज घेऊन गेलेले आहेत. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक जेवढे पदाधिकारी आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत, जे माजी नगरसेवक आहेत आणि काही पदाधिकारी आहेत, या सगळ्यांनी अर्ज घेऊन गेले. याच्याबरोबर आज सकाळी छाननी केल्यानंतर 35 ते 40 असे काही इतर पक्षांचे किंवा इतर पक्षातल्या काही इच्छुकांनी पण आपले अर्ज घेऊन गेलेले आहेत. त्यात महायुतीतल्या घटक पक्षांचा समावेश आहे का? साधारणतः मिक्स सगळ्याच पक्षांचा त्याच्यामध्ये घटक पक्षांचा पण आहे आणि इतर पक्षातल्या उमेदवारांचं पण आहे. अजित पवारांचे स्वतःहून इच्छुक अर्ज मागणारे एक 10 ते 12 जण आहेत त्याच्यामध्ये. त्यांच्याबद्दल आपण काय वरिष्ठांना कळवलं? खरं तर त्याच्यामध्ये सर्व जो काही निर्णय होईल इथला सगळा जो 28 लाख लोकांचे अर्ज घेऊन आम्ही तो अबकडप्रमाणे वरिष्ठ लेवलपर्यंत पाठवणार आहेत. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे काही इतर पक्षातले उमेदवार आहेत त्यांचा विचार हा वरिष्ठ पातळीवरती होईल. वरिष्ठ पातळीवर काय सूचना दिलेल्या आहेत महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये जे इच्छुक असतील त्यांचा प्रवेश करून घेण्याच्या बाबतीत? तशा आत्तापर्यंत कुठल्या सूचना नाही आहेत, पण जो काही निर्णय घ्यायचा आहे आम्ही इकडनं फक्त पाठवून द्यायचं काम करतो आहे. आणि जे येण्यासाठी इच्छुक आहेत या सगळ्यांची नावे आम्ही वरती कळवलेली आहेत प्रदेशाला. शेवटी वरिष्ठ पातळीवरती काय धोरण ठरतं आहे महायुतीच्या संदर्भात, ज्यावेळेस ते धोरण लागू होईल त्यावेळेस निर्णय आम्ही खाली घेणार आहे. तर मधल्या काळात एकनाथ शिंदे डिस्टर्ब झाले होते, अमित शहाची गेट घेतली, त्यावेळेला असं ठरलं की घटक पक्षातल्या इच्छुकांना आपण आपल्या भाजपमध्ये घेऊन कुठली तेढ निर्माण होणार नाही अशी पाऊल उचललं, परंतु आपल्याकडून तशाच प्रकारची पावलं उचलली जातात. नाही, आमच्याकडून म्हणण्यापेक्षा स्वतःहून काही इच्छुक उमेदवार आमच्याकडे येतात आहे. आम्ही कोणाकडे जात नाही आहे, पण इच्छुक उमेदवार आल्यानंतर आम्ही तो निर्णय वरिष्ठ पातळीवरती सोडलेला आहे. शेवटी जो काही महायुतीतील घटक पक्षांचा धोरणात्मक निर्णय असेल तो वरिष्ठ पातळीवरती होईल आणि तोच निर्णय आम्हाला खाली घ्यावा लागेल.